नमस्कार. नमस्कार. काय नाव? रमेश नामदेव पोकळे, गाव? जळगाव जामोद, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. बरं, आता ही कपाशी आहे, किती एकर आहे साहेब? हे 2 एकर. 2 एकर. बरं, याच्यामध्ये कधीपासून कशाचा वापर चालू केला तुम्ही? प्रत्येक फवारणी आपण प्रत्येक फवारणी डे फ्रेश, ग्रो फ्रेशचा वापर केला. वापर केला. हो. बरं, आता किती हाईट झाली तुमच्या आता कपाशी? हे माझी 5-3 आहे, ते माझे डोक्याच्या वर गेलेले. डोक्याच्या वर गेली, आणि ते तर शेंडे खूपच गेली. शेंडे कट केलेले. आणि सर्व पराठीचे शेंडे कट केले हो, हो. तुम्ही. किती हाईट झाल्यानंतर? जवळपास 5 फूट, 5.25 फूट झाल्यावर. झाल्यावर तर त्याचा परिणाम काय जाणवला तुम्हाला? त्याचा परिणाम असा की शेंडा वर खोडल्यानंतर हा, हे ज्या फळफांद्या हा. आहेत त्या बाजूला साईडला चालू झाल्यात. चालू झालं. आणि त्याच्यामुळे बोंडांची संख्या जास्त कोंड राहिली. लवकर भरत आले. आणि जिथं कट नाही केली आहे, आता समजा हे- शेंडा, हे झाड कट हा, नाही केलं. हे कट नाही आता केलं, हे तिरप वाढत जाते. तिरप आणि माल कमी राहत, माल परिपक्व कमी होते. कमी होत. आणि जिथं शेंडा मारलेला आहे जिथं शेंडा मारलेला आहे तिथं आता हा माल हा. हो का? शेंड्या वजनाने बरोबर वाकून सगळं- गेलेलं. आणि वजनाने हे बॅलन्स होत नाही म्हणून खाली लपकतात. अच्छा आणि अच्छा. वर शेंड्यावर 4-4, 5-5 बोंड तयार होतात. आणि याला आता किती स्प्रे झाले? याला आता 4 फवारे झाले. 4ही फवारण्यात डे फ्रेश टाकत हो, आले हो, तुम्ही. कसे वाटले तुम्हाला रिझल्ट? डे फ्रेशचे रिझल्ट अफलातून आहे, 1 नंबर. 1 नंबर आहे. आता पूर्ण प्लॉट तुमचा हा असा पूर्ण वेल डेव्हलप आहे आणि झाकलेला पण आहे, माल पण चांगला बनलेला आहे, सिरीज चांगली आहे आणि सर्व चांगलं झाड तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे प्रॉडक्ट आवडलं? 1 नंबर. ह्या परिसरामध्ये, तुमच्या परिसरामध्ये किती बॉटल झाले असेल? आमच्या परिसरात तरी झाले असतील जवळपास 1500 बॉटल 1500 बॉटल पर्यंतचा या तुमच्या कपाशीच्या सीझन मध्ये. कपाशीच्या सीझन मध्ये. आणि त्याचा सेल तुम्ही ह्या परिसरात हो. चांगला केलेला आहे. धन्यवाद साहेब. आणि हा स्वतः तुमचा प्लॉट आहे, हो हो हो, माझं प्लॉट. म्हणजे तुम्ही वापरून दुसऱ्यांना पण तुम्ही मार्गदर्शन करता. हो हो. आणि तुम्ही आपल्या राजनगर ॲग्रोला चांगली साथ दिली, त्याबद्दल तुमचं आभारी आहे. धन्यवाद.